मागच्या लेक्चरला आपण इन्फ्लोरन्स आणि शॉर्टमध्ये रूट स्टेम लीव्हजबद्दल पाहिलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण फ्लावरबद्दल शिकणार आहोत. ठीक आहे. फ्लावर इट्स अ टिपिकल फ्लावर डायग्रॅम. बऱ्याच वेळा तुम्हाला एक्झामला विचारली जाते. टिपिकल फ्लावर डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन आहे. लॉन्जिट्युडनल सेक्शन ह्या फ्लावरचा घेतलेला आहे आणि इथं तुम्हाला सगळे त्याचे पार्ट्स दिसतात त्या फ्लावरचे. आता फ्लावर म्हटलं की आपल्याला कोणताही कसाही मूड असेल तर फ्लावर्स ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपला मूड छान होतो. त्यामुळे आजचं लेक्चर आपलं खूप छान होणार आहे कारण आपण सगळं फ्लावर्सबद्दल शिकणार आहोत. जनरली त्याचे जे 4 व्हर्ल्स आहेत त्या 4 व्हर्ल्सबद्दल आपण स्टडी करणार आहोत. पण हा जो पार्ट आहे व्हर्ल्सचा स्टडी करण्याचा तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये येणार आहे. याच्या अगोदर प्लांटशी रिलेटेड किंवा फ्लावरशी रिलेटेड जे काही टर्म्स आहेत त्याचा आपण स्टडी करूया. फक्त ओझर तर म्हणून आपण ह्या फ्लावर्सकडे बघूया. तुम्हाला माहिती आहे की हा जो पार्ट आहे देठाचा भाग त्याला आपण पेडिसेल असं म्हणतोय. हा थॅलॅमसचा पार्ट आहे कारण तुम्हाला आपण डेफिनेशनमध्ये हे पॉईंट येतात. थॅलॅमस आहे हा इकडचा, हा आहे तो थॅलॅमस आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे सेपल्स आहेत ग्रीन कलरचे आहेत ते. पुन्हा हे पेटल्स आहेत. ओके, हे पेटल्स आहेत. नंतर हे अँथर्स आहेत. अँथरमध्ये किंवा आपण त्याला अँड्रोशियम असं म्हणतोय. अँथर आणि फिलामेंट त्याचं स्ट्रक्चर आहे. नंतर इथं आपण बघतोय तर गायनोशियम आहे म्हणजे आपण कार्पेल किंवा पिस्टिल असं म्हणतोय. हे स्ट्रक्चर आपण 1 बाय 1 बघणार आहोत. ॲसेसरी व्हर्ल म्हणजेच काय, इसेन्शियल व्हर्ल म्हणजेच काय हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. आता काही टर्म्स आहेत फ्लावरशी रिलेटेड, काही टर्म्स आहेत आणि त्या बेसिक टर्म्स आहेत त्या तुम्हाला आता 11th दिले, 12th तुम्हाला सांगितल्या जाणार नाहीत. तो सो इच अँड एव्हरी टर्म यू शुड राईट इन युअर नोटबुक. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये ते राईट डाऊन करायचं आहे. फ्लावरची एक डायग्रॅम तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये काढायची. ओके. जनरली 4 व्हर्ल्स असतात त्याच्यामध्ये कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम. अँड्रोशियम इथं आपण दाखवतो अँथर आणि फिलामेंट आहे. गायनोशियम त्याला आपण कार्पेल असं म्हणतोय. त्याच्यामध्ये ही स्टिग्मा आहे, ही ट्यूबलाईक स्ट्रक्चर आहे त्याला स्टाईल असं म्हटलं जातं. आणि खालचा जो सॉलन पार्ट आहे त्याला ओव्हरी असं म्हटलं जातं. आणि ओव्हरीमध्ये काय असतात रे, ओव्ह्युल्स असतात. काय असतात, ओव्ह्युल्स. ठीक आहे. ही डायग्रॅम तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये छान काढायचे. 2 मार्काला ही डायग्रॅम विचारली जाते. आता आपण काही बेसिक टर्म्स रिलेटेड आहेत फ्लावरच्या ते बघणार आहेत. फ्लावर्स म्हटलं की मगाही सांगितल्याप्रमाणे फ्लावर दिसलं की आपलं मन प्रसन्न होतं. आता इथे फ्लावर म्हणजे नक्की काय आहे बघा. फ्लावर इज ए हायली मॉडिफाईड अँड कंडेन्स्ड शूट मींट फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन. हे जे फ्लावर तुम्हाला दिसतंय ते डायग्रॅममध्ये बघू शकता तुम्ही पिक्चरमध्ये. हे जे फ्लावर दिसतंय हे फ्लावर कुणाचा पार्ट आहे रे, शूटचा पार्ट आहे. काल आपण शूट सिस्टीम आणि रूट सिस्टीम असं बघितलं होतं. मग हा जो पार्ट आहे फ्लावरचा हा कशाचा आहे तर शूटचा आहे. पण हे शूट कसं झालं आहे, कंडेन्स्ड झालं आहे, मॉडिफाय झालं आहे. सो व्हॉट इज फ्लावर? फ्लावर इज ए हायली मॉडिफाईड अँड कंडेन्स्ड शूट मींट फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि तुम्हाला माहिती आहे जर प्लांटमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन व्हायचं असेल तर त्यासाठी इसेन्शियल फ्लावर आहेत कारण त्याच्यामध्ये जे काही इसेन्शियल व्हर्ल आहेत अँड्रोशियम अँड गायनोशियम दीज आर प्रेझेंट इन अ फ्लावर. सो व्हॉट्स द डेफिनेशन ऑफ फ्लावर? फ्लावर इज हायली मॉडिफाईड अँड कंडेन्स्ड शूट मींट फॉर अ सेक्शुअल रिप्रोडक्शन. घरी ज्यावेळेस तुम्ही कुंड्या बघता त्या कुंड्यामध्ये ज्यावेळेस गुलाबाची कळी येते, कळी येण्याच्या अगोदर तो पार्ट काय असतो रे, शूटचा पार्ट असतो. ठीक आहे. स्टेमचा पार्ट असतो. आणि मग तो स्टेम जे आहे किंवा ते शूट जे आहे ते काय होतं, मॉडिफाय होतं, कंडेन्स होतं आणि ते फ्लावर म्हणून आपण म्हणतोय. ठीक आहे. ज्याचा वापर सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये प्लांट करत असतात. त्याच्यानंतर बघा, ऑन द बेसिस ऑफ पोझिशन फ्लावर्स कॅन बी ॲक्झिलरी ऑर टर्मिनली. आता फ्लावर्स कुठे येतात त्या प्लांटला, फ्लावरची पोझिशन काय आहे, मग ते ॲक्झिलरी आहे का टर्मिनल आहे, दोन्ही बाजूला आहे का टर्मिनल आहे, याचे 2 प्रकार पडतात. ठीक आहे. फ्लावर्स काय ॲक्झिलरी आहेत की टर्मिनल आहेत. देन इन अ टिपिकल फ्लावर, एखादं ज्यावेळेस फ्लावर आत्ता आपण डायग्रॅममध्ये बघितलं, थॅलॅमस जो होता, जो थॅलॅमस आपण बघितला होता इथे जनरली इथं तुम्हाला दिसतोय हा थॅलॅमस. हा थॅलॅमसमध्ये काय असतात ॲक्च्युली, थॅलॅमस कन्सिस्ट ऑफ 4 कॉम्पॅक्टली अरेंज्ड नोड्स अँड 3 हायली कंडेन्स्ड इंटरनोड. कोणतंही एखादं टिपिकल फ्लावर जर तुम्ही घेतलं
त्याचा जो थॅलॅमस आहे त्या थॅलॅमसमध्ये 4 कॉम्पॅक्टली अरेंज्ड नोड्स असतात आणि 3 कंडेन्स्ड हायली कंडेन्स्ड म्हणजे कंडेन्स झालेले 3 इंटरनोड असतात. लक्षात ठेवा, कोणतंही टिपिकल फ्लावर घेतलं त्याच्या थॅलॅमसमध्ये 4 कॉम्पॅक्टली अरेंज्ड नोड्स असतात आणि 3 हायली कंडेन्स्ड इंटरनोड्स असतात. मग हा जो नोड आहे, आता आपण किती नोड बघितले, 4 नोड आहेत आपण म्हणतोय, ठीक आहे. मग या प्रत्येक नोडपासून एक सर्कल किंवा व्हर्ल मॉडिफाय होतो. 4 व्हर्ल्स आपण म्हणतोय. फ्रॉम ईच नोड ऑफ थॅलॅमस अ सर्कल ऑर व्हर्ल ऑफ मॉडिफाईड लीव्स इज प्रोड्यूस्ड. A flower may or may not show presence of bract at the base of pedicel or over the pedicel. Such a flower is said to be bracteate or ebracteate respectively. म्हणजेच प्रत्येक फ्लावरला ब्रॅक्ट त्या पेडिसेलच्या खाली देठ म्हणतो आपण, ब्रॅक्ट असेलच असं नाही. ज्यांना ब्रॅक्ट आहे त्यांना आपण ब्रॅक्टिएट फ्लावर असं म्हणणार आहे आणि ज्यांना नाही, अब्सेन्स आहे, त्यांना आपण ई ब्रॅक्टिएट असं म्हणणार आहे. 2 टर्म्स बघा, लक्षात ठेवा, ब्रॅक्टिएट फ्लावर अँड ई ब्रॅक्टिएट फ्लावर. ओके, ब्रॅक्टिएट अँड ई ब्रॅक्टिएट. ब्रॅक्टिएट if bract is present at the base of pedicel and if bract is absent at over the pedicel we call it as a ebracteate. ओके, 2 टर्म लक्षात आला, ब्रॅक्टिएट अँड ई ब्रॅक्टिएट. पुन्हा फ्लावर पोझिशन, ॲक्झिलरी अँड टर्मिनल. अजून एक टर्म आपण याच्यामध्ये बघतोय की काही फ्लावर्सला पेडिसिल आहे, देठ आहे. बघा, काही फ्लावरला देठ असणार आहे, काही फ्लावरला देठ असत नाही, तुम्हाला माहिती आहे. मग ज्यांना पेडिसिल आहे, देठ आहे, त्यांना आपण पेडिसिलेट फ्लावर असं म्हणायचं. बरं, क्लासिफिकेशन तुमच्यासमोर जो बरीचशी फ्लावर्स आणून ठेवले त्याच्यामध्ये तुम्ही क्लासिफिकेशन करू शकता की कोणतं फ्लावर ब्रॅक्टिएट आहे, कोणतं इब्रॅक्टिएट आहे, कोणतं पेडिसिलेट आहे, कोणतं सेसाईल आहे, कोणत्या फ्लावर्सचे पोझिशन ॲक्झिलरी आहे, कोणती टर्मिनल आहे. म्हणजेच जर फ्लावरला पेडिसिल असेल तर त्या फ्लावरला आपण पेडिसिलेट फ्लावर असं म्हणतोय आणि जर पेडिसिल नसेल, विदाऊट पेडिसिल असेल तर त्याला सेसाईल फ्लावर असं म्हटलं जातं. A flower with pedicel is called or is said to be pedicellate flower and without a pedicel is called as a sessile flower. ओके, सगळ्यांच्या लक्षात येत आहे. नवीन टर्म्स आहेत, या सगळ्या टर्म्स लक्षात ठेवा. नोटबुकमध्ये ह्या सगळ्या राईट डाऊन करायचे. आता जसं ॲनिमलमध्ये, ॲनिमल किंगडम ॲनिमल या शिकत असताना तुम्ही सिमेट्री शिकलाय की जर ॲनिमलचे 2 इक्वल पार्ट्स होत असतील, ठराविक ॲक्सिसमधून तो ॲनिमल इमॅजिनरी कट केला, 2 इक्वल पार्ट होत असतील तर त्याला आपण बायलॅटरली म्हणतोय. कोणत्याही ॲक्सिसमधून कट करून जर 2 इक्वल पार्ट होत असेल तर रॅडियल सिमेट्री असं म्हणतोय आणि जर होतच नसतील इक्वल पार्ट तर आपण त्याला असिमेट्रिकल असं म्हणतोय. ठीक आहे, तुम्ही हे शिकलाय. त्याच पद्धतीनं फ्लावरमध्ये सुद्धा आपल्याला सिमेट्री दिसते. जर फ्लावरमध्ये बायलॅटरल सिमेट्री असेल, बायलॅटरल म्हणजे ठराविक ॲक्सिसमधून कट केल्यानंतर जर 2 इक्वल पार्ट त्या फ्लावरचे होत असतील तर त्या बायलॅटरल सिमेट्रीला झायगोमॉर्फिक फ्लावर असं म्हणायचं. जर फ्लावरची सिमेट्री बायलॅटरल असेल तर त्याला आपण झायगोमॉर्फिक म्हणायचं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल स्वीट पी, वाटाणा जो आहे, त्याच्यानंतर वेअर देर इज ओनली 1 प्लेन अलॉंग विच ई फ्लावर इज कट शोज मिरर इमेज. आता इथे आपण काय करतोय, एकाच प्लेनमधून ज्यावेळेस कट करतोय त्यावेळेस साहजिकच दुसरा म्हणजे फ्लावर जे होणार ते एक्झॅक्टली 2 पार्ट्स होणार आहे, त्यामुळे आपण त्याची काय म्हणतोय, मिरर इमेज तयार होती असं म्हणतोय. लक्षात ठेवा, झायगोमॉर्फिक मीन्स अ बायलॅटरल सिमेट्री ऑफ फ्लावर. ओके. त्याच्यानंतर रॅडियल सिमेट्री जसं म्हटलं होतं आपण, रॅडियल सिमेट्री कोणत्याही ॲक्सिसमधून कट केल्यानंतर इक्वल पार्ट होत असतील तर त्याला आपण काय म्हणणार आहे, रॅडियल सिमेट्री असं ॲनिमलमध्ये म्हटलं होतं. तर फ्लावर्समध्ये काय म्हणतोय बघा, फ्लावर्स विथ द रॅडियल सिमेट्री वेअर इट कॅन बी कट अलॉंग अ डायमीटर इन एनी प्लेन, कोणत्याही प्लेनमधून कोणत्याही ॲक्सिसमधून जर तुम्ही ते फ्लावर कट केलं तर त्याच्यात जर मिरर इमेज मिळत असतील, एकसारख्या इमेजेस मिळत असतील तर त्याला आपण ॲक्टिनोमॉर्फिक फ्लावर असं म्हणायचं. 2 टर्म्स इथं आपण नवीन शिकलोय, एक म्हणजे झायगोमॉर्फिक फ्लावर आणि दुसरं म्हणजे ॲक्टिनोमॉर्फिक फ्लावर.
actinomorphic flower means a radial symmetry of flower, and zygomorphic flower means flower having a bilateral symmetry. Keep in mind. एक्झाम्पल याचं ॲक्टिनोमॉर्फिकचं आहे हिबिस्कस. कोणत्याही ॲक्सिसमधून तुम्ही कट केलं तर त्याच्यात तुम्हाला मिरर इमेज मिळतात. सो इट्स ए रॅडियल सिमेट्री अँड वी कॉल इट ॲज ए ॲक्टिनोमॉर्फिक फ्लावर. सगळ्यांनी लक्षात घ्या, झायगोमॉर्फिक आणि ॲक्टिनोमॉर्फिक हे जे फ्लावर्स आहेत हे कशावरून केलेले आहेत, तर त्या प्लांटच्या सिमेट्रीवर, त्या फ्लावरच्या सिमेट्रीवरून केलेले आहेत. फ्लावर्स जर एकाच ॲक्सिसमधून, ठराविक ॲक्सिसमधून कट केल्यानंतर दोन इक्वल पार्ट मिळत असतील तर त्याला आपण झायगोमॉर्फिक असं म्हणायचं. सिम्बॉल तुम्हाला आहेत नंतर. ज्यावेळेस एखाद्या फॅमिलीचा फ्लोरल फॉर्म्युला लिहावा लागतो त्यावेळेस विशिष्ट प्रकारचे प्रत्येकाचे सिम्बॉल्स आहेत, ते आपण नंतर बघणार आहोत. फक्त इथं दोन टर्म लक्षात ठेवा. झायगोमॉर्फिक मीन्स बायलॅटरल सिमेट्री अँड ॲक्टिनोमॉर्फिक मीन्स रॅडियल सिमेट्री ऑफ दॅट फ्लावर. ओके, व्यवस्थित नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचं आहे. याच्यानंतर काही टर्म्स आपण याच्या बघतोय. टर्मिनॉलॉजी रिलेटेड टू फ्लावर. एक एक टर्म्स आपण बघणार आहे. नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचे ती व्यवस्थित. आपण कंप्लीट फ्लावर कोणाला म्हणणार आहे. आत्ताच आपण शिकलो की एखाद्या फ्लावरमध्ये टिपिकल फ्लावर घेतलं तर त्याच्यामध्ये किती फ्लोरल व्हर्ल्स असतात रे? 4 फ्लोरल व्हर्ल्स असतात. ठीक आहे. जर एखाद्या फ्लावरमध्ये 4ही फ्लोरल व्हर्ल्स असतील, म्हणजे कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम हे 4ही व्हर्ल्स प्रेझेंट असतील तर त्या फ्लावरला आपण काय म्हणणार आहे? कंप्लीट फ्लावर असं म्हणणार आहे. ठीक आहे. कंप्लीट फ्लावर्स मीन्स द फ्लावर्स हॅव्हिंग 4 व्हर्ल्स, 4 फ्लोरल व्हर्ल्स. ओके. आता इनकम्प्लीट कोणाला म्हणणार आहे? म्हणजे 4पैकी एखादा जरी व्हर्ल नसेल, अब्सेन्स असेल तर त्या फ्लावरला आपण इनकम्प्लीट फ्लावर असं म्हणणार आहे. व्हॉट इज इनकम्प्लीट फ्लावर? अब्सेन्स ऑफ एनी वन ऑफ द फ्लोरल व्हर्ल कॉल्ड ॲज ए इनकम्प्लीट फ्लावर. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आपण बघतोय, परफेक्ट. परफेक्ट फ्लावर कुणाला म्हणणार आहे? कंप्लीट. बघा पुन्हा सांगते, कंप्लीट 4ही व्हर्ल्स असतील तर कंप्लीट फ्लावर. 4पैकी एखादा जरी कमी असेल तर त्याला आपण इनकम्प्लीट फ्लावर असं म्हणणार आहे. परफेक्ट फ्लावर कुणाला म्हणणार आहे आपण? जर त्या फ्लावरमध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम दोन्ही प्रेझेंट असतील तर त्या फ्लावरला मोनोक्लायनस किंवा बायसेक्शुअल फ्लावर किंवा परफेक्ट फ्लावर सुद्धा म्हटलं जातं. म्हणजेच त्या फ्लावरमध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम दोन्ही प्रेझेंट असतील, मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट दोन्ही त्या प्लांटचा फ्लावरचा प्रेझेंट असेल तर त्या फ्लावरला परफेक्ट, मोनोक्लायनस किंवा बायसेक्शुअल फ्लावर असं म्हटलं जातं. ओके. देन फोर्थ पॉईंट, इम्परफेक्ट. इम्परफेक्ट किंवा त्याला आपण युनिसेक्शुअल म्हणणार आहे. इम्परफेक्टचा अर्थ काय होणार आहे? कोणता तरी एक रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल प्रेझेंट असणार आहे. आयदर अँड्रोशियम असेल और गायनोशियम असेल. एकतर अँड्रोशियम असेल किंवा गायनोशियम असेल. दोन्हीपैकी कोणताही एक रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल त्या फ्लावरमध्ये प्रेझेंट असेल तर त्या फ्लावरला इम्परफेक्ट असं म्हटलं जातं. किंवा डायक्लिनस फ्लावर किंवा युनिसेक्शुअल फ्लावर असं म्हटलं जातं. युनि मीन्स सिंगल, एकच सेक्स प्रेझेंट असणार आहे. सो युनिसेक्शुअल फ्लावर म्हटलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली दिले बघा, युनिसेक्शुअल्स म्हटलंय खाली. युनिसेक्शुअल म्हणजेच काय? इट कॅन बी आयदर स्टॅमिनेट, एकतर त्याला मेल असेल किंवा पिस्टिलेट. हे दोन शब्द लक्षात ठेवा. स्टॅमिनेट वर्ड कुणाशी येणार आहे? मेलशी प्रेझेंट असणार आहे. आणि पिस्टिलेट म्हणजेच काय? फिमेल फ्लावर. ठीक आहे. फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. जर त्या फ्लावरमध्ये स्टॅमिनेट असेल किंवा पिस्टिलेट असेल तर त्या फ्लावरला डायक्लिनी सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. नवीन नवीन शब्द आहेत बघा. इम्परफेक्ट म्हणजेच युनिसेक्शुअल. अजून एक शब्द वापरला आहे डायक्लिनी. डायक्लिनी म्हणजेच काय? दोघांपैकी एक कोणताही असेल तर त्याला डायक्लिनी असं म्हटलं जातं. आता न्यूटर म्हणजेच काय? न्यूटरचा अर्थ काय? न्यूट्रल तुम्हाला माहिती आहे. न्यूट्रल जर दोन्ही रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल अब्सेंट असतील, इफ बोथ रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल्स आर अब्सेंट, जर दोन्ही रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल्स अब्सेंट असतील तर त्या फ्लावरला न्यूटर फ्लावर असं म्हणायचं. ओके. दोन्ही जर रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल त्या फ्लावरमध्ये अब्सेंट असतील तर त्या फ्लावरला न्यूटर फ्लावर असं म्हणायचं. एक्झाम्पल याचं लक्षात ठेवा, रे फ्लोरेट ऑफ टेगस, ज्याला आपण मारीगोल्ड असं म्हणतोय. ठीक आहे. याच्यामध्ये दोन्ही रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल
कसे असतात, ॲब्सेंट असतात. कोणकोणत्या टर्म्स बघितल्या, कंप्लीट फ्लावर बघितलं, इनकम्प्लीट फ्लावर बघितलं, परफेक्ट फ्लावर, इम्परफेक्ट फ्लावर, युनिसेक्शुअल, न्यूटर, आणि पुढचा आहे मोनोसियस प्लांट आणि दुसरा आहे तो डायसियस प्लांट. आता मोनोसियस प्लांट आणि डायसियस प्लांट एकदम दोन्ही आपण कंपॅरिझन जर केलं तर इथं मोनोसियस प्लांट आणि डायसियस प्लांटमध्ये काय, तर आता आपण बघितलं युनिसेक्शुअल किंवा बायसेक्शुअल, एकाच फुलामध्ये 2 रिप्रोडक्टिव्ह पार्ट असतील तर त्याला आपण बायसेक्शुअल फ्लावर असं म्हटलं आहे. पण काही प्लांट असे आहेत की त्या प्लांटमध्ये मेल फ्लावर वेगळं येतं आणि फिमेल फ्लावर वेगळं येतं. सेम प्लांट सेम, फक्त मेल आणि फिमेल जे फ्लावर्स आहेत, दोन्ही फ्लावर्स आहेत, हे दोन्ही फ्लावर्स काय येतात, सेपरेट येतात. त्या प्लांटला आपण मोनोसियस प्लांट असं म्हणायचं. जर दोन्ही रिप्रोडक्टिव्ह फ्लावर्स, मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह फ्लावर्स जर एकाच प्लांटवर बॉर्न होत असतील तर त्या प्लांटला मोनोसियस प्लांट असं म्हणायचं. ओके, सो एक्झाम्पल याचं मेज आहे. डेफिनेशन काय बघा, मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह फ्लावर्स आर बॉर्न ऑन अ सेम प्लांट, एक्झाम्पल मेज. ओके, अँड डायोसियस प्लांट कुणाला म्हणणार आहे आपण, ओनली वन टाईप ऑफ युनिसेक्शुअल फ्लावर्स, ओनली वन टाईप ऑफ युनिसेक्शुअल फ्लावर्स आर प्रेझेंट ऑन अ प्लांट. त्या प्लांटवर जर एकाच प्रकारचं जर फ्लावर प्रेझेंट असेल तर त्याला डायोसियस प्लांट असं म्हणायचं. वरचे रिलेटेड फ्लावर्सशी होते. ठीक आहे, आता इथे आपण प्लांट्स म्हणतोय. मोनोसियस प्लांट म्हणजे जर त्या प्लांटवर दोन्ही फ्लावर्स असतील, मेल आणि फिमेल दोन्ही फ्लावर्स असतील तर त्याला आपण मोनोसियस प्लांट म्हणतोय. मेज आठवण्याचा प्रयत्न करा. वरचा जो मक्याचा तुरा असतो तो मेल इन्फ्लोरन्स आहे आणि जो कणसाचा भाग असतो तो फिमेल फ्लावर म्हटलं जातं. मग डायोसियस प्लांटमध्ये आपण काय म्हणतोय, ओनली वन टाईप ऑफ युनिसेक्शुअल फ्लावर्स आर प्रेझेंट ऑन अ प्लांट. फक्त त्या प्लांटवर एकाच प्रकारचे युनिसेक्शुअल फ्लावर्स जर प्रेझेंट असतील तर त्या प्लांटला डायोसियस प्लांट असं म्हणायचं. डेट पाम आहे, पपया आहे. पपया एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवता, इट्स अ डायोसियस प्लांट. ईच अँड एव्हरी टर्म तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट टर्म्स. याच्यानंतर आपण इन्सर्शन ऑफ फ्लोरल व्हर्ल्स बघतोय. ॲक्च्युली हा जो ए पॉईंट आहे, बी तुमचा बाकीचे व्हर्ल्स आहेत, पण इन्सर्शन ऑफ फ्लोरल व्हर्ल्स याच्यामध्ये आपण 3 टाईप शिकणार आहोत. इन्सर्शन ऑफ फ्लोरल व्हर्ल्स म्हणजेच काय बघा, द पोझिशन अँड अरेंजमेंट ऑफ रेस्ट ऑफ द फ्लोरल व्हर्ल विथ रिस्पेक्ट टू गायनोशियम ऑन द थॅलॅमस इज नोन ॲज ए इन्सर्शन ऑफ फ्लोरल. इन्सर्ट करणं तुम्हाला माहिती आहे, इन्सर्ट करतो. मग इथं आपण इन्सर्ट करतोय हे बाकीचे जे व्हर्ल्स आहेत, बाकीचे व्हर्ल्स जे इन्सर्ट झालेले आहेत त्यांची पोझिशन कशी आहे, अरेंजमेंट कशी आहे, कुणाशी कंपॅरिझन करता, गायनोशियमशी कंपॅरिझन करता. आदर्स व्हर्ल्स जे आहेत त्यांची पोझिशन कशी आहे, अरेंजमेंट कशी आहे थॅलॅमसवरची, ह्यालाच काय म्हटलं जातं, इन्सर्शन ऑफ फ्लोरल व्हर्ल्स. ओके, बघा डेफिनेशन, द पोझिशन अँड arrangement of rest of the floral whorl. राहिलेले जे काही फ्लोरल व्हर्ल्स आहेत विथ रिस्पेक्ट टू गायनोशियम ऑन द थॅलॅमस इज नोन ॲज ए इन्सर्शन ऑफ फ्लोरल व्हर्ल्स. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, तर याच्यामध्ये इन अ टिपिकल फ्लावर, मगाशीच आपण बघितलं तर एखादं समजा टिपिकल फ्लावर घेतलं, त्याच्या थॅलॅमसमध्ये एकूण 4 कॉम्पॅक्टली अरेंज्ड नोड्स प्रेझेंट असतात आणि 3 इंटरनोड्स प्रेझेंट असतात. ठीक आहे, इन अ टिपिकल फ्लावर थॅलॅमस कन्सिस्ट ऑफ 4 कॉम्पॅक्टली अरेंज्ड नोड्स अँड इंटरनोड्स, आणि त्याच्यावरूनच आपण 3 प्रकार पाडतोय इन्सर्शनचे. एक आहे हायपोगायनी, दुसरा आहे पेरीगायनी आणि सी आहे इपिगायनी. गायनी हा शब्द कॉमन आहे, सो लक्षात ठेवताना हायपो, पेरी आणि इपी हे 3 शब्द लक्षात ठेवायचे. हायपोगायनी, पेरीगायनी अँड इपिगायनी. डेफिनेशन लक्षात आली सगळ्यांच्या. इन्सर्शन ऑफ फ्लोरल व्हर्ल, द पोझिशन अँड अरेंजमेंट ऑफ रेस्ट ऑफ द फ्लोरल व्हर्ल्स विथ रिस्पेक्ट टू गायनोशियम ऑन द थॅलॅमस इज नोन ॲज ए इन्सर्शन ऑफ फ्लोरल व्हर्ल. आणि हे 3 आपण 1 बाय 1 बघूया. आता पहिला आहे हायपोगायनी.
हायपोगायनस फ्लावर सुद्धा त्याला म्हटलं जातं. मग काय फरक आहे बघा हायपोगायनीमध्ये. आता चारही व्रल्स तुम्हाला मग मी दाखवलं. हा आहे तो कॅलिक्स आहे, ठीक आहे, हा थॅलॅमसचा पार्ट आहे. हा आहे तो कॅलिक्स आहे, करोला आहे, त्याच्या आतला अँड्रोशियम आहे आणि सगळ्यात आतला कोण असतो रे, हा जो आहे हा अँड्रोशियम आहे आणि सगळ्यात आतला जो आहे तो कोण आहे, पॉइंट करताना चुकतोय, हां इथे पॉइंट केलेला आहे तो गायनोशियम आहे. ठीक आहे. मग आता इथे आपण हायपोगायनी कशावरून म्हणतोय बघा, लक्षात घ्या, एक एक पॉइंट महत्त्वाचा आहे. वेन द कॉन्व्हेक्स ऑर कोनिकल थॅलॅमस, थॅलॅमस सगळ्यांना लक्षात आहे, हा थॅलॅमसचं स्ट्रक्चर आहे. आता थॅलॅमस तुम्हाला कसं शेप दिसत असेल, कॉन्व्हेक्स किंवा कोनिकल शेप असेल. ठीक आहे. फ्लावरमध्ये थॅलॅमसचा शेप कसा असेल, कॉन्व्हेक्स किंवा कोनिकल शेप असेल. ओव्हरी ऑक्युपाइज द हायेस्ट पोझिशन व्हाईल अदर फ्लोरल वॉल्स आर बिलो द ओव्हरी. डायग्राम व्यवस्थित बघा. गायनोशियमचा जो पार्ट आहे, मी इथं तुम्हाला इथे बघा, हा इकडचा हा अँड्रोशियम, हा गायनोशियम आहे. ह्या गायनोशियमच्या खाली तर आपल्याला काय दिसते, त्याची ओव्हरी दिसते. ठीक आहे. ही ओव्हरी आहे. ही ओव्हरी कशी आहे रे, हायेस्ट पोझिशनला, वरच्या पोझिशनला. ओव्हरी कशी आहे, हायेस्ट पोझिशनला, आणि बाकीचे राहिलेले व्रल्स आहे ते त्या ओव्हरीच्या खाली आहेत, बिलो द ओव्हरी. डायग्राम पुस्तकातली व्यवस्थित, म्हणजे डायग्राम तुम्हाला ड्रॉ करताना पण व्यवस्थित काढावी लागणार आहे. पोझिशन लक्षात घ्या. ओव्हरी आहे, पहिली कंडिशन काय आहे, थॅलॅमस जो आहे तो थॅलॅमसचा शेप कसा आहे रे, कोनिकल किंवा कॉन्व्हेक्स आहे. ठीक आहे. थॅलॅमसचा शेप कॉन्व्हेक्स किंवा कोनिकल आहे. ओव्हरी आहे ती हायेस्ट पोझिशनला आहे आणि नंतर मग बाकीचे व्रल्स आहेत. तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता. पहिल्यांदा ओव्हरी आहे म्हणजे गायनोशियमचा पार्ट आहे, त्याच्यानंतर खाली अँड्रोशियम आहे, नंतर करोला आहे आणि नंतर कॅलिक्स आहे. म्हणजेच इथं ओव्हरी आहे ती ओव्हरी सुपेरियर आहे. ओव्हरी कशी आहे रे, सुपेरियर आहे. आणि जर ओव्हरी सुपेरियर असेल, वरच्या बाजूला सगळ्यात हायेस्ट असेल, तर त्या फ्लावरला हायपोगायनस फ्लावर असं म्हणायचं. कसलं फ्लावर, हायपोगायनस फ्लावर. ठीक आहे. हायपोगायनसमध्ये ओव्हरी कशी असते, सुपेरियर असते. एक्झाम्पल त्यांनी दिलेत, ब्रिंजल आहे, मस्टर्ड, चायना रोज एक्सेट्रा. सगळे तुम्हाला माहिती आहे. ब्रिंजल माहिती आहे, मस्टर्ड मोहरी माहिती आहे, चायना रोज माहिती आहे. आणि हे जे एक्झाम्पल आहेत हे फ्लावर्सला आपण हायपोगायनस फ्लावर असं म्हणतोय, कारण त्याची ओव्हरी सुपेरियर आहे. आणि ओव्हरी सुपेरियर असेल तर फ्लोरल फॉर्म्युलामध्ये आपण काय करतो, कॅपिटल G असं डिनोट करतो. सगळ्यांच्या लक्षात आलं. हायपोगायनी सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. आता याच्यानंतर सेकंड पॉईंट आपण बघतोय तो म्हणजे पेरीगायनी. प्रत्येक पॉईंट लक्षात ठेवा. पेरीगायनीमध्ये काय, आता पेरीगायनस फ्लावर कोणाला म्हणायचं, मगाचा थॅलॅमसचा शेप लक्षात ठेवा, कोनिकल शेप होता. आता इथं थॅलॅमसचा शेप आहे तो कप किंवा सॉसर शेप आहे. कप किंवा कपबशीसारखा थॅलॅमस असतो. वेन कप शेप्ड ऑर सॉसर शेप्ड थॅलॅमस इज प्रेझेंट इन अ फ्लावर. फुलामध्ये थॅलॅमसचा शेप जर कप किंवा सॉसर शेपचा असेल, गुलाबाचं फुल आठवण्याचा प्रयत्न करा, त्याचं एक्झाम्पल पेरीगायनस आहे. थॅलॅमस जो आहे तो थॅलॅमस कसा आहे रे, तर कप शेप्ड किंवा सॉसर शेप्ड असेल तर त्याला आपण पेरीगायनस फ्लावर असं म्हणतो. ओव्हरी अँड अदर फ्लोरल पार्ट ऑक्युपाइज अबाउट सेम पोझिशन. इथे बघा कोणीही सुपेरियर नाही आहे, वरच्या बाजूला नाही. ओव्हरी आणि बाकीचे फ्लोरल पार्ट्स आहेत त्यांची पोझिशन कशी असते, सारखी, कोणी हायेस्टला नाही आहे. इथं जी ओव्हरी आहे तिला आपण काय म्हणतोय, सेमी सुपेरियर किंवा सेमी इन्फेरियर असं म्हणतोय. मग अशी ओव्हरी कशी होती, सुपेरियर होती. पेरीगायनीमध्ये काय म्हणतोय आपण, ओव्हरी जास्त सुपेरियर पण नाही आणि इन्फेरियर पण नाही, म्हणून त्याला सेमी सुपेरियर किंवा सेमी इन्फेरियर सुद्धा म्हटलं जातं. ऑल फ्लोरल वर्ल्स आर ॲट द रिम ऑफ थॅलॅमस. सगळे फ्लोरल वर्ल्स कुठे आहेत रे, तर थॅलॅमसवरच आहेत, एकाच ह्याच्यामध्ये सगळे आहेत, म्हणून त्या फ्लावरला पेरीगायनस असं म्हटलं जातं. एक्झाम्पल रोज आहे, पी आहे, वाटाणा, घेवडा ह्याची जी फुलं आहेत किंवा गुलाब जो आहे हे पेरीगायनस फ्लावर आहे. लक्षात ठेवा त्यांची ओव्हरी आहे ती सेमी सुपेरियर किंवा सेमी इन्फेरियर असं म्हणू शकतो. आणि ती कशी डिनोट केली जाते, G आणि डॅश केला जातो. ओके. पेरीगायनी सगळ्यांना समजलं.
त्याच्यानंतर शेवटचा जो आहे तो इपिगायनीमध्ये तुम्हाला डायग्रॅममध्ये दिसतंय बघा, सनफ्लावर किंवा गव्हाचं उदाहरण आहे. इथं थॅलॅमस आहे, तो थॅलॅमस कम्प्लिटली इनक्लोजेस ओव्हरी. वेन अ थॅलॅमस, जो थॅलॅमस आहे हा काय करतो, पूर्णपणे ओव्हरीला इनक्लोज करते. पूर्ण ओव्हरी याच्यामध्ये इनक्लोज झालेली आहे बघा. अँड मे शोज फ्युजन विथ वॉल. त्याचे जे फ्युजन आहे थॅलॅमसचं, ते फ्युजन कुणाबरोबर झालेलं दिसतं, वॉल बरोबर दिसतं. द अदर फ्लोरल पार्ट ऑक्युपाय सुपेरियर पोझिशन. इथं ओव्हरी इन्फेरियर आहे, ओव्हरी खाली आहे, आणि बाकीचे व्हरल्स आहेत कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, हे मात्र तुम्हाला कसे दिसतात, सुपेरियर दिसतात. ओव्हरी आहे ती इन्फेरियर आहे बघा. इपिगायनीमध्ये ओव्हरी आहे ती इन्फेरियर आहे, बाकीचे फ्लोरल व्हर्ल्स आहेत ते सुपेरियर आहेत. आणि अशा फ्लावरला आपण काय म्हणतो, इपिगायनस फ्लावर. इपिगायनसमध्ये ओव्हरी आहे ती इन्फेरियर आहे. एक्झाम्पल सनफ्लावर आहे, गवा आहे, एक्सेट्रा. ठीक आहे. आणि ह्या फ्लावरला काय म्हटलं जातं, इपिगायनस फ्लावर असं म्हटलं जातं. तिन्ही टर्म्स लक्षात ठेवायचे आणि डायग्रॅम त्याच्या काढायचे. विथ प्रत्येकामध्ये काय लक्षात ठेवणार, थॅलॅमस कसं आहे, ठीक आहे, थॅलॅमसचा शेप कसा आहे, आणि थॅलॅमस नंतर त्याच्यामध्ये जी ओव्हरी आहे ती ओव्हरी कशी आहे, आणि बाकीचे फ्लोरल पार्ट्स कसे आहेत, आणि त्याचं फ्लोरल फॉर्म्युलामध्ये डिनोट कशा पद्धतीने केलं जातं. अशा पद्धतीनं आपण हा पार्ट ह्या लेसनमधला कंप्लीट केलेला आहे. रिमेनिंग